नमस्कार शेतकरी मंडळींनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या 7-12 उतार्यांचा जो प्रश्न आहे आणि कर्जमाफी योजना पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने राज्यभर मोठ्या आंदोलनाची घोषणासुद्धा केलेली आहे आणि या आंदोलनामागे नेमक्या कोणत्या मागण्या आहेत, सरकारवर कोणते आरोप करण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी याचा अर्थ काय असू शकतो, हे सर्व गोष्टी ज्या आहेत या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर मिळणार आहेत. ओके, आता पहिली जी अपडेट आलेली आहे आणि न्यूज आलेली आहे याविषयी ती म्हणजे की काँग्रेसने राज्यातील शेतकऱ्यांच्या 7-12 उतार्यांमधील अडचणी आणि कर्जमाफी योजनेतील त्रुटी यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे. आता या आंदोलनातील सर्वात मोठी जी मागणी आहे ती म्हणजे की शेतकऱ्यांचे 7-12 उतारा ते आहेत ते मोकळे करण्यात यावेत. काँग्रेसचे असे म्हणणे आहे की 7-12वर असलेली थकीत कर्जांची नोंद आणि इतर अडचणी दूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. आणि अजून एक अपडेट आहे ती म्हणजे की काँग्रेसने कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या ज्या अटी आहेत ते खूप कठोर असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या अटी कायम राहिल्यास 50% अधिक शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचितसुद्धा राहू शकतात. तसेच काँग्रेसने शेतमालासाठी कायदेशीर हमीसह किमान आधारभूत किंमत MSP मिळावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यांच्या मते MSPला कायदेशीर संरक्षण मिळाल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासुद्धा मदत होईल. आता अजून एक अपडेट आलेली आहे याविषयी ती म्हणजे की नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. आणि नंतरची अपडेट म्हणजे की काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोले यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करत सरकारची भूमिका ही टाईमपास सरकार अशी असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विधानसभेत या विषयावर पुरेशी चर्चा झालेली नाही आहे. आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपले जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांनी सध्याच्या कर्जमाफी योजनेवर टीका करत अनेक अटींमुळे ही योजना अनेक शेतकऱ्यांसाठी उपयोगाची ठरत नसल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. आता जे आमदार आहेत विजय वडेट्टीवार यांनी 7-12 उतारे पूर्णपणे मोकळे झाल्याशिवाय शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केलेले आहे. आणि तसेच या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेसने अन्नदाता संघर्ष पदयात्रा ही सुरू केलेली आहे आणि ही पदयात्रा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातून काढण्यात आलेली आहे. तसेच विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी शेतकऱ्यांचे 7-12 उतारे मोकळे करा अशा घोषणा देत निदर्शने त्यांनी केलेली आहेत. इथे तुम्ही वाचू सुद्धा शकता सगळ्या गोष्टी. तसेच आता काँग्रेसने पुढील काळात दर महिन्याला 2 पदयात्रा काढण्याची भूमिका जाहीर केलेली आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न राज्यभर मांडण्याचा पक्षाचा प्रयत्न आता राहणार आहे. सध्या 7-12 उतारे, कर्जमाफी, MSP आणि नुकसान भरपाई या मुद्द्यांवर राज्यात राजकीय वातावरण तापलेले आहे. मात्र काँग्रेसने केलेल्या या मागण्या म्हणजे शासनाचा निर्णय नाही. या मागण्यांवर सरकारकडून काय भूमिका घेतली जाते किंवा भविष्यात काही नवीन शासन निर्णय होतो का याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. तर शेतकरी मंडळींनो, या विषयावर कोणताही नवीन GR, कर्जमाफीतील बदल किंवा शासनाचा अधिकृत निर्णय आल्यास तोच तुम्ही अंतिम मानावा. सोशल मीडियावरील दावे अधिकृत शासन निर्णय त्यांना तुम्ही समजू नका, एवढंच मी तुम्हाला सांगेल. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण तुम्हाला वाटला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि महाराष्ट्रातील शेतकरी योजना, कर्जमाफी, 7-12, पीक विमा, नमो शेतकरी आणि सर्व अधिकृत GR अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.